नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार ही शेपूच्या भाजीची रेसिपी. कोणाला आवडणार आहे तर कोणाला न आवड. त्यासाठी मी आधी कांदा बारीक कापून घेतला आहे आणि लसूण सोलून घेतला आणि शेपूची भाजी बारीक कापून घेतली. त्यानंतर मिरच्या मी 2-3 धुवून चांगल्या बारीक कट करून घेतल्या. त्यानंतर शेपूची भाजी अशी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली, लसूण ठेचून घेतलं. त्यानंतर कढईवर तेल गरम करून मी कांदा त्यावर लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये मिरची आधी ॲड करून घेतली, मग लसूण ॲड करून घेतला. त्याला चांगलं परतून मग त्यामध्ये मी शेपूची भाजी ॲड केली. शेपूची भाजी खरं तर मलाही आवडत नव्हती, मी आधी खात नव्हती. मला ढेकर यायचा, थोडीशी जरी खाल्ली तरी, पण आता मी आवडीने खाते आणि आता मला ढेकर पण नाही येत. आणि शेपूच्या भाजीने खूप चांगली चव येते ॲक्च्युली तोंडाला, आणि थंडीमधून ही खाण्यासाठी शरीरासाठी खूप गुणकारी. शेपूची भाजी मित्रांनो ना, तुम्ही कधी खाल्लीत तर चपातीबरोबर न खाता भाकरीबरोबर खा. नंतर मी त्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं. भाकरीबरोबर शेपूची भाजी खायला खरंच खूप चांगली लागते आणि ती खूप शरीरासाठी गुणकारी पण असते. मीठ ॲड करून घेतल्यानंतर मी त्याला व्यवस्थित असं परतून चांगलं शिजू दिलं. शिजल्यानंतर बघा ती एवढीशी दिसायला लागली. पण खरंच मित्रांनो, नक्की ट्राय करा आणि नाही आवडली तर नका खाऊ, पण नक्की अशा प्रकारे बनवून एकदा तरी खाऊन